अजित पवार यांना बसणार अजून एक मोठा धक्का। इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी दिल्यानंतर शरद पवारांच्या तुतारी एक्सप्रेसची दिशा निश्चित झाली आहे। येत्या 14 ऑक्टोबरला सातारच्या फलटणमध्ये असाच मोठा पक्षप्रवेश होणार असल्याचे शरद पवारांनी सांगितलंय। रामराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाणांचं ठरल्याचं स्वतः शरद पवारांनी जाहीर केलंय। त्यामुळे हा अजित पवार यांना मोठा धक्का मानला जातोय। इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या हातात तुतारी दिल्यानंतर आता फलटणमध्ये अजित पवारांना धक्का देण्याची तयारी शरद पवारांनी केली आहे। त्यासाठी 14 ऑक्टोबरचा मुहूर्तही काढण्यात आलाय। विधान परिषदेचे माजी सभापती दिग्गज नेते रामराजे नाईक निंबाळकर हे तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी फुटल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर अजित पवारांसोबत राहिले। खरं तर हा शरद पवारांसाठी मोठा धक्का होता। अजित पवार महायुतीत असूनही साताऱ्यात भाजपच्या नेत्यांकडून रामराजेंना त्रास दिला गेला। त्याचेच पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटले। रामराजेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकर विरोधात उघड भूमिका घेतली। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी हातात तुतारी घेण्याचे संकेत दिले। शरद पवारांनी फलटणचे आमदार दीपक चव्हाण आणि रामराजेंच्या हाती तुतारी देण्याचा मुहूर्त काढलाय। या कार्यक्रमाची जाहीर घोषणाही शरद पवारांनी केली आहे। शरद पवारांनी माढ्यातही अजित पवारांना धक्का देण्याची रणनीती आखली आहे। माढ्याचे आमदार बबनदादा शिंदेंनी आधीच अजितदादांची साथ सोडल्याचं जाहीर केलंय, तर मोहोळचे माजी आमदार राजन पाटील ही तुतारी घेण्यास आतुर झाले। शरद पवारांची गेल्या काही दिवसातली आक्रमक रणनीती अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीला धक्का देणार याचे स्पष्ट संकेत मिळाले। त्यामुळे फलटणमधून शरद पवारांची तुतारी एक्सप्रेस कोणत्या दिशेला धावणार याची उत्सुकता आहे।